तर आपण आता आहोत रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या मेचकरवाडीमध्ये. मेचकरवाडी हे गाव पेठ म्हणजे कोथळीगडाच्या पायथ्याचं गाव. हो, आपल्याला सगळ्यांना आंबिवली हे गाव माहिती आहे, जिथनं मेन रुळलेली वाट वरती किल्ल्याला जाते. पण तुम्हाला हे माहिती आहे का की या किल्ल्याला जायला 6 वेगवेगळ्या वाटा आहेत. 6 त्यातल्या आपण आज 4 करणार आहोत. आंबिवली नाही, आंबिवली सरधोपट आहे, सगळ्यांना माहिती आहे. कुठल्या आपण 4 करत आहोत? त्या 4 आहेत निसनीची वाट, नाळेची वाट, चौकीचा आंबा आणि पाऊलख्याची वाट. आणि यातली अजून एक 6वी वाट आहे, ती आहे घळीची वाट. घळीची वाट आता आपण करत नाही आहोत, कारण की या सीझन मध्ये ती योग्य नाही करायला. पण या 4 वाटा निसनी, नाळेची वाट, पाऊलख्याची वाट आणि चौकीचा आंबा अशा 4 वेगळ्या वाटा आज आपण करतोय. म्हटल्याप्रमाणे धाडसी प्लॅन आहे, कारण की या तशा अननोन, अपरिचित आणि फक्त गावातल्या लोकांना माहिती असलेल्या वाटा आहेत. तर आपण हा ट्रेक सुरू करूयात आणि बघूयात काय अनुभव येत आहेत. वातावरण एकदम चेंज झालंय. आता पुण्यात ऊन आहे, पण इथं पाऊस सुरू झालाय आणि आता धमाल येणार आहे. बघूयात काय काय अनुभव येतात. चला ट्रेक सुरू करूया. चला, बरोबर 9 वाजलेत आणि आपण आपला ट्रेक सुरू करतोय. आणि आपण निघालोय 4 पैकी पहिल्या वाटेला, जी आहे निसनीची वाट, जी मेचकरवाडीतनं सुरू होते आणि पेठ किल्ल्याच्या पठारावर जाते. ही समोर दिसते ही निसनीची वाट, जी आपण चढायला चाललो आहे. आणि जबरदस्त वेदर आहे, पाऊस जस्ट पडून गेला आत्ताच. बघूयात कशी आहे निसनीची वाट. मस्त पहिल्यापासूनच चढ सुरू आहे, दम चांगलाच लागतो आहे. आणि आता फर्स्ट टार्गेट नजरेत आहे, ते म्हणजे ही जी धार दिसते आहे, या धारेवरनं इथं वरती गेलो की होपफुल इथं निसनी असावी. धार चढून अर्ध्यात आल्यावरती आपल्याला हळूहळू आपल्या पठाराचा भाग दिसायला लागतो. आणि पावसाचा जोर मस्त सुरू झाला आहे, धमाल चढ आहे. काय पाऊस आहे. धारेचा दुसरा टप्पा सुरू. चांगला चढ आहे पण या वाटेवर. मळलेली आहे वाट, पण तेवढी थकवणारी आहे. हा समोर जो आहे दगड, तो आपला निसनीचा टप्पा. तिथं शिडी दिसेल आपल्याला आता. व्हेरी क्लोज टू निसनीचा टप्पा. आणि इथे एक मजा बघायला मिळते. आता तसंच थोडासा भास होतो आहे, पण हा समोर माणसाचा चेहरा वाटतो आहे का? आणि अशा प्रकारे फक्त 20 मिनटामध्ये आपल्याला समोर शिडी पण दिसायला लागली आहे निसनीच्या वाटेची. ब्युटिफुल. समोरच ह्युमन फेस, एक वेगळं प्रकरण काहीतरी. आणि आपल्याला जी येताना उतरायची आहे चौथी वाट नाळेची, ती इथे आतमध्ये आहे. हा जो बेचका आहे याच्यामध्ये. कातळ टप्प्यापाशी पोचलो आहे आपण. आणि ही समोर आपली शिडी. तर आधी म्हटल्याप्रमाणे जिथं कुठं अवघड टप्पा असतो आणि गावातल्या लोकांची गैरसोय होऊ शकते, तिथं अशी निसण लावली जाते, म्हणजे शिडी लावली जाते, जेणेकरून तो टप्पा सोपा व्हावा. त्यातलीच ही निसनीची वाट पेठ किल्ल्याला जाणारी कोथळीगडाला. मस्त लाकडाची शिडी आहे, पण थोडी आता कुजायला लागली. आवाज येतात शिडीतनं छान छान, धमाल. सावकाश रे, आद्या तुझं वजन जास्ती, आम्हाला जाऊन द्यायला पाहिजे होतं आधी. समोर आपली मेचकरवाडी, या घरापाशी आपली गाडी आहे. हा आपला देशावरचा भाग. काय सुंदर ढग आलेत. हा आपण आलो तो निसनीचा रस्ता. इथे शिडी आहे खाली, आणि कातळ टप्पा क्रॉस करून गेलो की आपण इथं वरती पोचतो. मस्तच. इथनं आपण आपला चढलेला निसनीचा घाट बघू. काय सुंदर पायवाट आली आहे. म्हणलं ना थकवणारी होती ती हीच. 2 टप्पेच चांगले. इथे आपली समोर गाडी. आणि आता आपण चाललो इकडे पुढे. शिडीचा टप्पा सोडून आलो वरती आपण की आता परत एक चढाई आहे पठाराकडे जायची. पण फार मजा येते. जास्ती वेळ लागत नाही शिडीपर्यंत यायला. इथे खाली शिडी आहे. एक 20-25 मिनटं बास झाली आणि मग पठाराकडे. काय मस्त रमत गमत चालली आहे वाट. खरंच छान आहे. पाऊस पण उघडला. आणि अशा प्रकारे कोथळीगडाचं दर्शन सुंदर.
फक्त 45 मिनटामध्ये 9:45 झालेत. आपण किल्ल्याच्या पठारावर बसतो निसनीच्या वाटेने. मस्त रस्ता आहे. फक्त 45 मिनटाची चढाई आहे. खूपच सुंदर. आपण आता निसनीची वाट संपवून पेठच्या पठारावर टच झालो आहे आणि इथं यायला आपल्याला 50 मिनटं लागली. आता इथं 2 वाट आहेत. उजवीकडची पण वाट पठारावरच जाते आणि डावीकडची पण. आपण डावीकडनं चाललो कारण की आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात जायचं आहे आणि तिकडनंच आपल्याला पुढं पाऊलख्यानी उतरायचं आहे. त्यामुळे आपण डावी मारली आहे. पेठ पठारावर एंट्री. काय सुंदर किल्ला आहे. आणि हा नुसता बाहेरनंच नाही पण आतनं पण खूप सुंदर किल्ला आहे. तर तुम्हाला माहिती असेल त्याच्यामध्ये हे जे पिनॅकल आहे याचं जो टॉप आहे ह्याच्यात खोदलेल्या पायऱ्या आहेत आणि मस्त अशा जिन्यासारख्या वरती जातात. खूपच सुंदर किल्ला आहे कोथळीगड पेठचा किल्ला. अशा प्रकारे कोथळीगडाच्या पेठ वस्तीमध्ये पदरावरच्या आपलं आगमन. आणि आपण चढून आलो तर निसनीच्या वाटेपासनं फक्त 20 मिनटामध्ये आपण इथं पोचतो. त्यामुळे निसनीची वाट एक प्रकारे वन ऑफ द फास्टेस्ट वाट आहे असं म्हणायला हरकत नाही. पेठ गावातलं बजरंगबलीचं छान मंदिर आहे. खाली एक शिल्प आहे आणि सुंदर असे बजरंगबली. जय श्रीराम. बरोबर कोथळीगडाच्या पायथ्याला आणि त्याच रस्त्याला आपलं हे हॉटेल भैरवनाथ आहे. प्रकाश आंबोणे यांचा नंबर शेअर करेन मी डिस्क्रिप्शनमध्ये. कधी यायचं झालं तिथे या. जेवायची राहायची सोयची मस्त सोय होते. या वाद आहे. काय पब्लिक ऑल ओके. भ्रमण मंडळ एकदम भारी. चला आपण आता पेठ गावातून पाऊलख्याच्या वाटेने पुढे निघू. 10:50 झालेत. तर ठरलं असं आहे की मी आणि आदित्य चाललो आहे पुढच्या वाटा करायला आणि हे दोघं चाललेत पुढे किल्ल्याकडे. चला जाऊन येऊयात. येऊ का आजी? हां येतो जाऊन. अहो तुम्हाला नेत नाही आहे. चला चला आपण ही आता गावातली कमान सोडतोय आणि आपण चाललो आहे पाऊलख्याच्या वाटेकडे. आणि आपण वरती येणार आहोत चौकी आंब्याच्या वाटेनी जी आपल्याला इथे समोरच दिसते. हीच ना डावीकडची. हां ही चौकी आंब्याची वाट ज्याने आपण वरती येणार. आणि आपण आता चाललो आहे पाऊलख्याकडे. या 2 वाटा आपल्याला आता करायच्या आहेत. आपण परत पठारावरनं खाली उतरतो आहे. काय प्रकार आहे ना धमाल. हळूहळू गाव सोडतो आहे आपण आता. आम्हाला 2-3 भेटले मध्ये गावातले. अहो चकला तुम्ही रस्ता किल्ल्यावरती आहे त्या बाजूला जायचं आहे. म्हटलं नाही आम्ही चाललो आहे पाऊलख्याकडे. 2 मिनटं बघतात आमच्याकडे. अरे हा कुठला प्रकार. त्यांना पण हे नवीनच असतं की ट्रेकिंगवाली लोक अशा घाटवाटा किंवा अशा वाटा पण करतात. आणि मग त्यांना आनंदही होतो की आमच्या जुन्या वाटांवरनं कोणतरी असं फिरतं आहे. हे समोर आपला नाखिंड्याचा घाट आणि काय कमाल भात शेती चालली आहे. काय सुंदर आहे. पुढं जाऊन एक घर लागेल आपल्याला. तिथून ती पाऊलख्याची वाट खाली उतरते. बाय द वे पाऊलखा म्हणजे काय आम्ही विचारलं गावात. गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की एकेकाळी तिथं पावलांचे ठसे होते म्हणून पाऊलखा. आणि चौकी आंबा का तर जुन्या काळी गावातील लोक तिथं चौकी आंब्याच्या खाली बसायची त्यामुळे त्याला चौकी म्हणायचे आणि आंब्याच्या खाली बसतात म्हणून चौकी आंबा. चला हे शेवटचं घर. इथे चौकशी करू पाऊलख्याच्या वाटेची आणि पुढे निघू. पुढे गेलं जायचं आतले जास्त वळायला सरळ जावा. हे मोठं झाड नाही हे पुढचं लाल लाल टोकाचं लाल लाल. काय दृश्य दिसावे सह्याद्रीमध्ये. समोर आपला पदरगड. हे पेठ कोथळीगडातलं शेवटचं घर जिथं आम्ही आता पाऊलख्याची चौकशी करतोय. याच्याच मागे सुंदर असा कोथळीगड आणि आपली आता हा समोर नाखिंड बाय द वे आणि पाऊलख्याची वाट इकडे समोर आहे. आता मग अशी आपण या घरात चौकशी केली आणि या रस्त्यावरनं पुढे येत आलो की सरळ न जाता नाखिंड समोर राहता आपल्या डावीकडे वाट पाऊलख्याची खाली उतरते.
तर बरोबर नाकिंड डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्या डावीकडे बघितलं, घरापासून थोडं पुढं आलं की पाऊलख्याची वाट सुरू. चला बघू काय एक्सपिरियन्स येतात या वाटेवरती. पूर्ण नवीन आहे आम्हाला ह्या चारी वाटा. लेट्स सी. चला पाऊलख्याच्या वाटेवरनं उतराई सुरू. आता एक ओहोळ लागला आपल्याला, त्याच्या बाजूनीच ही वाट पुढं चालली आहे. पण ही वाट थोडीशी अनोळखी आहे कारण की कमी वापरातली आहे, त्यामुळे जरा शोध मोहीम कदाचित करावी लागू शकते. आता चांगली जंगलात घुसती आहे. आहे हां, एक लक्षात ठेव, वारसदारला पण तू म्हटलं तर आहे. चला पाऊलख्याच्या वाटेवरनं आपली पावलं टाकत टाकत जाऊ. सुंदर वाट आहे. अजून तरी पुढे जाऊन काय फाटे फुटत आहेत माहीत नाही. आता मजा अशी आहे, या 2 घाटवाटांवरती फक्त आम्ही दोघंच असणार आहोत. युजली असं ट्रेकर्सच्या नशिबात नसतं, कारण की आजकालची गर्दी बघता हे फार दुर्मिळ झालं आहे. पण आता या वाटेवरती फक्त 2 कुलकर्णी आणि 4-5 बिबटे जर आम्हाला बघत असतील तर बाकी कोणी नाही. या अशा वाटांसारखं दुसरं सुख नाही खरंच ट्रेकिंगमधलं. लोक असे पाण्याचं म्युझिक लावून, जंगलातल्या पक्ष्यांचं म्युझिक लावून झोपतात, झोपायचा प्रयत्न करतात आणि आम्ही हे नॅचरली फिरत असतात. आमच्यासाठी हेच मेडिटेशन आहे असं का? तुला झोप लागते का रे आता? का सारखा धबधब्याची आवाज आहे? ब्रेक झाल्यावर प्रचंड दमून झोप लागते. आम्हाला या धबधब्याच्या रस्त्यातनं यावं लागलं कारण की वरती अख्खं लँडस्लाईड झाल्यामुळे ही मेन वाट आहे जी बुजली आहे, पूर्ण लँडस्लाईड आहे. आणि आता चांगली पायवाट मिळाली पुढे जायला. येस, अजून एक लँडस्लाईडचा पार्ट आणि वाट समोर गेली आहे. आलो आम्ही जंगलातनं बाहेर आलो होता आणि समोर घरं दिसायला लागलीत खाली. वा, काय व्ह्यू आहे. समोर बेलागासा पदरगड आणि जस्ट मागच्या आठवड्यात आम्ही इथल्याच घाटवाटा केल्या होत्या, त्यातली झुऱ्याची वाट ही समोर आहे, इथे अशी खाली आलेली आहे. इथनं ही पावल्याची वाट वरती गेलेली आहे आणि हा इथं वरती पेड्या. आपण आता गावाच्या बरंच जवळ पोचतो आहे. तत्पूर्वी आपण जी उतरलो ती या इथनं आपण उतरलो, या घळीतनं पाऊलख्याची वाट. आणि चौकी आंबा जी आपल्याला चढायची आहे ती कदाचित ही असावी, खाली जाऊन कळेल. पण एकदम जवळजवळच आहेत दोन्ही, त्यामुळे होपफुली हीच असावी. आपल्या इथनं दोन्ही घाटवाटा दिसत आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही आता पाऊलख्याच्या बेसला आलो. हे खालचं गाव, याला म्हणतात ठोंबरेवाडी. आता इथे चौकशी करू आपण जरा आपल्या चौकी आंब्याची आणि पुढे निघू. आपण उतरून आलो ती वाट, पाऊलख्याची वाट. मागे नाखिंड जबरदस्त दिसत आहे. हा पेठच्या पदराच्या जवळ असलेलाच एक सुळका छोटासा. आणि आता हा आपला चौकी आंबा इकडे. आणि आपण आलो आहे टार रोडवर. या टार रोडनी आपल्याला पुढं चालत जायचं आहे. या बंगल्याच्या मागे थोडंसं अजून काही बंगले आहेत, तिकडनं वाट वरती जाते असं म्हणतात. तर आपण टार रोडवर जाऊ थोडे आणि चालत पुढं जाऊन चौकशी करू परत एकदा. हे ठोंबरेवाडी जे पाऊलख्याच्या बेसला आहे. आणि आपण आता चाललो आहे चौकी आंब्याकडे, जो की आपल्या समोर आहे. इथे हा चौकी आंबा. नुसतेच बंगले बंगले, नुसतेच बंगले.
काय झालंय गावाचं. हा आपला कोथळीगडवरती. आता इकडनं डावी मारून आपल्याला असं जायचं आहे पुढे. आणि हा समोर आपला चौकी आंबा. रिच फील्ड्स, कलेक्टर अप्रूव्ड एन ए प्लॉट्स, ग्रँड ओडीसी रिसॉर्टचा जो रस्ता आहे तिथनं आपला चौकी आंबा सुरू होतो, जो की समोर आहे इथे. आणि समोर आपल्या कोथळीगड पण आहे. चला एका शहरात एंट्री घेऊयात आणि मग घाटवाट करूयात. आता या बंगल्यांच्या एरियातनं पुढे आल्यावर 2 फाटे फुटतात, एक डावीकडे एक उजवीकडे. हा डावीकडचा आपला पाऊलखा जिथनं आपण आलो, आणि उजवीकडे आपण जातो आहे कारण की आपल्याला जायचं आहे इथे चौकी आंब्याला. समोर डावीकडे तुंगी, उजवीकडे आपल्या पदर, हे वरती भीमाशंकर. मागच्या आठवड्यात आम्ही इथल्या 4 वाटा केल्या. क्या वाद आहे. आणि आता हा रस्ता इथं संपतो, टार रोड. आणि आता आपण ॲक्च्युली ट्रेक सुरू करू आपल्या चौकी आंब्याचा. बरोबर आता 12:20 झालेत आणि आम्ही चौकी आंब्याचा ट्रेक सुरू करतो आहे. कारण की टार रोड इथं संपला असा, आणि ही लेफ्टनी पायवाट आता या मस्त दाट जंगलात घुसून आम्हाला पेठच्या पठाराकडे घेऊन जाईल. आभाळ एकदम भरून आलं आहे, दणदणीत पाऊस येणार आहे. आणि आम्ही पेठ किल्ल्याच्या बेसपासनं 20-25 मिनटावर आहोत. अशक्य, अशक्य आणि फक्त अशक्य. काय ट्रेक आहे हा, काय नजारे थे. भयानक भयानक पण खूप आनंद, आनंद येतो. फाटली होती.